एकेकाळी राज्याचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये घरातूनच आव्हान उभं राहिलंय। अनिल देशमुख यांनी आतापर्यंत तब्बल 5 वेळा काटोल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे। मध्यंतरी 2014 साली भाजपच्या तिकिटावर लढलेल्या आशिष देशमुख आणि अनिल देशमुख यांचा पराभव केला होता। नाहीतर अनिल देशमुख सलग 1995 ते आजपर्यंत या मतदारसंघातून आमदार राहिले आहेत। मात्र यंदा अनिल देशमुख यांना त्यांच्या मुलानेच विधानसभा निवडणुकीसाठी ललकारलं आहे। अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मध्यंतरी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। या भेटीत सलील देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे कटोल मतदारसंघाची उमेदवारी मागितली। त्यामुळे देशमुख घरातील हे राजकीय युद्ध पेटलं असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तसेच कटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांची निवडणूक लढण्याची इच्छा आता जगजाहीर झाली आहे। मात्र सलील देशमुख यांच्या उमेदवारीवर पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं म्हणत यावर अनिल देशमुख यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय। राज्याचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या वसुलीचे आरोप झाले। यातच अनिल देशमुख 13 महिने तुरुंगात असताना सलील देशमुख यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। पक्षाची बांधणी केली, कार्यकर्ते तयार केले, स्वतःची यंत्रणा उभी केली। त्यानंतर सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे। 2019च्या निवडणुकीत सलील देशमुख यांनी वडिलांच्या विरोधात भाजपकडून लढण्यास इच्छुक होते, परंतु एका ज्येष्ठ नेत्याच्या मध्यस्थीने त्यांनी माघार घेतल्याची चर्चा होती। तेव्हा युद्ध टळलं असलं तरी यंदाच्या निवडणुकीत मात्र देशमुख कुटुंबात गृहयुद्ध अटळ असल्याचं राजकीय जाणकार सांगतात। कटोल विधानसभा क्षेत्र देशमुख विरुद्ध देशमुख असा संघर्ष नवा नाही। 2014 साली अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुतण्या आशिष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती। यात पुतण्या विजयी तर काकाचा पराभव झाला होता। मात्र यंदा अनिल देशमुख विरोधात सलील देशमुख अशी लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे। कारण महायुतीमध्ये काटोल मतदारसंघात अजित पवार गटाने दावा केलाय। यातच सलील देशमुख यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही आणि दुसऱ्या बाजूला हाच मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्यास काहीतरी गडबड नक्कीच होणार। अशातच सलील देशमुख भाजप नेत्यांच्या संपर्कात असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे सलील देशमुख यांच्या हाती तुतारी आली नाही तर त्यांच्या पुढे कमळ आणि घड्याळाचा पर्याय असणार आहे। त्यामुळे भविष्यात सलील देशमुख यांनी हाताला घड्याळ बांधलं आणि अनिल देशमुख तुतारी वाजवताना पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।